हॅलो स्टुडंट, आज आपण परत डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनमधलीच एक्झरसाइज 1.1 सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काही एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहोत. पण त्या अगोदर काल जे आपण क्वेश्चन सॉल्व केले होते त्यातला क्वेश्चन नंबर 2 जो घेतला होता मी, त्याच्यामध्ये चुकून माझ्याकडनं ही जी पॉवर आहे 4 ती राहिली होती, ती ॲडजस्ट करून घ्यायची, ती पॉवर 4 आणि खाली पण मी स्क्वेअर लिहिला होता, तो रेस्ट टू पॉवर 4 पाहिजे. एक्झाम्पलमध्ये इथे आणि इथे लिहिताना माझ्याकडनं चूक झाली होती, ती करेक्ट करून घ्या आणि मग आता आपण पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करणार आहोत. या प्रॉब्लेममध्ये आता सर्व जे टाईप आहे आज आपण जे शिकणार आहोत त्यामध्ये लॉगच्या पॅटर्नचे हे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे लॉग ऑफ मग फंक्शन जे दिलेलं आहे ते कंपोजिट फॉर्ममध्ये आहे. आता याच्यामध्ये दोन पद्धतीने ही टर्म सॉल्व करता येते तुम्हाला. आयदर ही ॲज इट इज कंपोजिट फंक्शन आपण सॉल्व करतो तसं सॉल्व करा, किंवा ह्या टर्मला सिम्प्लिफाईड करून घ्या. जोपर्यंत त्याचं सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे तोपर्यंत त्याला सिम्प्लिफाय करून घ्यायचं. आणि हे सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी आपल्याला जे लॉगचे रूल माहिती आहे ते लॉगचे रूल यूज करायचे. लॉगचा जो रूल आपल्याला माहिती आहे, लॉग ऑफ m इंटू n ची व्हॅल्यू लिहिता येते आपल्याला लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n. हा जो मल्टिप्लिकेशनचा लॉगचा रूल आहे तो, आणि दुसरा लॉगचा जो डिव्हिजनचा रूल आहे m अपॉन n. अशी जर टर्म असेल तर लॉग ऑफ m अपॉन लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n च्या फॉर्ममध्ये ही टर्म लिहिता येते. इंडेक्सच्या बाबतीत सुद्धा आपल्याला लॉगचा रूल यूज करता येतो. लॉग ऑफ n रेज टू n अशी जर टर्म असेल तर ती इंडेक्स जी आहे ती मल्टिप्लाय होते n लॉग ऑफ n. ह्या फॉर्ममध्ये जे लॉगचे रूल 11वीत आपण बघितले होते, 4-5 जे रूल खरं तर जे महत्त्वाचे ते बघायचे आणि त्याच्यानुसार सॉल्व करायची टर्म. अजून एक इंडेक्सच्या बाबतीत किंवा बेसच्या बाबतीत होता. बेस ज्यावेळेस नसतो तेव्हा तो बेस ई कन्सिडर होईल. अदरवाईज अदर टर्म जर बेसमध्ये असेल, सपोज करूया आपण तो एच्या फॉर्ममध्ये असेल आणि इथे परत एनची टर्म असेल, तर बेस सेपरेट करून घ्यायचा आणि बेस सेपरेट करण्यासाठी ही टर्म दिली जाते लॉग ऑफ एम अपॉन लॉग ऑफ बेस सेपरेट एच्या फॉर्ममध्ये. यावेळी हे जे 4 लॉगचे रूल आहेत ते सुरुवातीला जी टर्म दिलेली आहे त्यातली टर्म सिम्प्लिफिकेशनसाठी यूज करायची आणि नंतर जेव्हा सिम्प्लिफिकेशन कंप्लीट होईल की मग त्याचा डिफरन्शिएशन घेऊन जी व्हॅल्यू असेल डेरिव्हेटिव्हची ती कॅल्क्युलेट करायची. सेम वेनी आता तुम्ही बघताय लॉगची टर्म आहे आणि ती टर्म मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये आहे. याचा अर्थ आपल्याला पहिला जो रूल आहे लॉगचा तो यूज करून थोडेसे टर्म सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये घेता येईल, ती घेऊया. So value is log of tan cube x plus log of sin raised to 4x plus log of x square plus 7 raised to 7 या फॉर्म मध्ये. आता प्रत्येक टर्म मध्ये इंडेक्स आहे. इथे इंडेक्स 3 आहे, 4 आहे आणि 7 आहे. सो इंडेक्सचा जो लॉगचा रूल आहे तो आता आपण यूज करायचा, जो 3rd नंबरचा आपण लिहिलेला आहे त्याच्यानुसार इंडेक्स जो आहे तो मल्टिप्लाय करून द्यायचा. So 3 log of tan x plus 4 log of sin x आणि लास्ट 7 into log of x square plus 7. हे जे आहे ते सिम्प्लिफिकेशन आपण कंप्लीट केलं आहे. y ची सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये ही जी व्हॅल्यू आली आहे तिला आता आपण डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह घेऊया dy by dx इज इक्वल टू 3. आता लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जसं आपण घेतो त्यावेळी. सो लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन tan x. आणि जर डायरेक्ट आता लक्षात येत असेल तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह लगेच कॅल्क्युलेट करायचा. टॅनचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला येतो सेक स्क्वेअर एक्स. ही व्हॅल्यू पहिली कंप्लीट केली आपण. प्लस दुसरी टर्म 4 कोएफिशियंट आहे तसाच राहील. लॉगचा जो फॉर्म्युला आहे तो सुरुवातीला यूज होईल लॉग ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येईल साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्सच्या फॉर्ममध्ये. प्लस 7 कोएफिशियंट आहे ॲज इट इज येईल. आता परत लॉगचा रूल यूज करा. लॉगचा फॉर्म्युला जो आहे
लॉगचा फॉर्म्युला यूज करायचा आणि टर्म डिराईव्ह करायची 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. आपल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. x² चाच डेरिव्हेटिव्ह आहे, 7 चा डेरिव्हेटिव्ह 0. हा डेरिव्हेटिव्ह यापैकी मी कंप्लीट करून घेतला. आता त्याचं सिम्प्लिफिकेशन जेवढ्या टर्मचं पॉसिबल आहे त्या टर्मचं सिम्प्लिफिकेशन घेऊया. सो 3 1/tan म्हणजे कॉट असतो आणि कॉट कसा लिहितो आपण cos x अपॉन sin x इंटू कोसेकची जी टर्म सेकची जी टर्म आहे ती सेकची टर्म आपण डिराईव्ह करायची 1/cos² x प्लस इथे सपोज करायचा हा cos. सो cos अपॉन sin कॉटच्या फॉर्म मध्ये लिहिता येईल आपल्याला तर 4 इंटू cot x. ही टर्म इथे कंप्लीट झाली. लास्ट टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन द्या 7 इंटू 2 14x अपॉन x² प्लस 7. आता फक्त पहिली टर्म सिम्प्लिफाय करूया. स्क्वेअरला हा जो कॉस आहे तो एक कॅन्सल होईल, एक शिल्लक राहील म्हणजे टर्म डिराईव्ह होईल 3/sin x इंटू cos x. बाकीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सिम्प्लिफाईड झालेल्या आहेत त्यामुळे आहे तशा लिहून काढायच्या, याच्यामध्ये काहीच बदल करायचे नाही. आता परत पहिली जी टर्म आहे त्यामध्ये सिम्प्लिफाय होईल. ह्या टर्ममध्ये साइन इंटू कॉसचा फॉर्म आलेला आहे. जर ह्याच्यामध्ये 2 जर सुरुवातीला असता तर आपल्याला फॉर्म्युला यूज करता येऊ शकतो आणि म्हणूनच तो 2 ॲडजस्ट करायचा. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 करू. सो मल्टिप्लाय वर केला, डिवाइड खाली केला इंटू साइन ऑफ x इंटू कॉस ऑफ x. बाकीच्या टर्म ज्या आहेत त्या ॲज इट इज घ्यायच्या अपॉन x² प्लस 7. ही जी व्हॅल्यू आहे ती फॉर्म्युलानुसार चेंज करा. सो 6/sin अँगल डबल होईल 2x. ऑदर सर्व टर्म्स ॲज इट इज. आणि आता शेवटच्या स्टेपमध्ये 1/sin ची जी टर्म आहे ती आपण चेंज करूया कोसेकच्या फॉर्ममध्ये. सो 6 इंटू कोसेक 2x. हा जो साइन आहे त्याचा रेसिप्रोकल आपण कन्सिडर केला कोसेक 2x प्लस 4 cot x प्लस 14/x² प्लस 7. आणि हेच आपलं डेरिव्हेटिव्हचं जे आन्सर आहे ते फायनल आन्सर असेल. सिम्प्लिफिकेशन इथपर्यंत आपण केलं. डेरिव्हेटिव्ह इथे कॅल्क्युलेट केला. या सगळ्या स्टेप्स मात्र सिम्प्लिफिकेशनच्या आहेत. सुरुवातीला आपण फक्त लॉगचे जे रूल्स आहेत ते यूज केले. वायचा सिम्प्लिफाईड फॉर्म घेतला. वाय एकदा सिम्प्लिफाईड झाला की त्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह घेताना 1/1 जसं आपण कॉम्पोजिट फंक्शन शिकलोय त्या पद्धतीनेच डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करायचा. लॉगचा डेरिव्हेटिव्ह नंतर आपल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. सेम केस तिन्ही टर्मसाठी मी रिपीट केली आणि व्हॅल्यू ज्या आहेत त्या आलेल्या सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये नंतर कन्वर्ट करत न्यायच्या. जेव्हा ट्रिग्नोमेट्री असतं तेव्हा थोडंसं सिम्प्लिफिकेशन आपल्याला नीट बघावं लागतं. त्या पद्धतीने सिम्प्लिफिकेशन करायचं. हा झाला पहिला लॉगॅरिथमिक फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा हा फॉर्म आहे. नेक्स्ट टर्म लॉगच्या फॉर्ममधली दुसरी टर्म आपण बघूया. log of 4 raised to 2x into x² plus 5 upon square root of 2x cube minus 4 raised to power 3/2 bracket complete. परत log ही टर्म सुरू झाली आहे. दोन टर्मचं मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये आहे, ही टर्म डिवायडेशनच्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे लॉगचे रूल सुरुवातीला यूज करूया 1/1. व्हॅल्यू जी आहे ही मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममधली जी आहे ती सिम्प्लिफाय आहे. लॉग ऑफ फर्स्ट टर्म प्लस लॉग ऑफ सेकंड टर्म. आता ही मात्र सेकंड टर्म लिहिताना थोडासा मी अजून बदल करेल. जी व्हॅल्यू न्यूमरेटरची ती मी ॲज इट इज लिहिली. डिनॉमिनेटरमध्ये ब्रॅकेट आहे, सॉरी स्क्वेअर रूट आहे आणि हा जो स्क्वेअर रूट आहे तो मी ब्रॅकेटच्या फॉर्ममध्ये लिहिला. हा जो स्क्वेअर रूट आहे तो ब्रॅकेटच्या फॉर्ममध्ये लिहिता येतो रेस टू पॉवर 1/2 रेस टू 3/2. आता परत इंडेक्स आहे
हा इंडेक्स मल्टिप्लाय होईल. इथे परत लॉगचे रूल यूज करायचे. लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये. सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. 2x इंटू लॉग ऑफ 4 प्लस ही जी व्हॅल्यू आहे ती या 1/2 इंटू लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 5 मायनस लॉग ऑफ 2x³ मायनस 4 रेज टू 1/2. अजून सिम्प्लिफिकेशन येईल. ही जी टर्म आहे 3/2 ही दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायची आणि हा जो इंडेक्स आहे तो परत इथे मल्टिप्लाय होईल. अजून सिम्प्लिफिकेशन याचं येईल. याच्यासाठी पहिल्या टर्मसाठी जो कॉन्स्टंट कोइफिशियंट आहे ते एकत्रित करा आणि x ची व्हॅल्यू शेवटी ठेवा, जेणेकरून डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करणं इझी जाईल. फक्त इथे x राहिला. ह्याला कन्व्हिनियन्ससाठी ब्रॅकेट जरी टाकून घेतला तरी चालेल. प्लस 3/2 आतमध्ये मल्टिप्लाय करूया. मायनस 3/2 इंटू हा जो इंडेक्स आहे तो इथे मल्टिप्लाय होईल 1/2 लॉग ऑफ 2x³ मायनस 4. अजून सिम्प्लिफिकेशन ह्याचं होत आहे आणि ती व्हॅल्यू सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये घेऊया. बाकीच्या सगळ्या टर्म्स आहे तशा लिहून काढायच्या. आणि आता डिफरन्शिएट करूया ह्या फंक्शनला 1/1. सो डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्हसाठी ही जी टर्म आहे कोइफिशियंट ती कॉन्स्टंट असेल आणि कॉन्स्टंट कोइफिशियंट जेव्हा असतो तेव्हा तो ॲज इट इज लिहायचा. सो कोइफिशियंट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 प्लस 3/2 परत कोइफिशियंट आहे तो ॲज इट इज राहील. लॉगसाठी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सो लॉग ऑफ फंक्शन हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला झाला. लॉग ऑफ फंक्शनचा 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आता येईल 2x च्या फॉर्ममध्ये मायनस 3/4 ॲज इट इज. लॉगसाठी डेरिव्हेटिव्ह घ्या 1 फंक्शन 2x³ मायनस 4. आणि आता डेरिव्हेटिव्ह फंक्शनचा कन्सिडर करायचा. फंक्शनमध्ये 2 कोइफिशियंट आहे ॲज इट इज आणि हिची डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आहे x⁻n चा जो फॉर्म्युला आहे तो घ्यायचा 3x² मायनस 0 नाही दिला तरी चालतं. ही जी टर्म आहे ती फक्त रिराईट करून घ्यायची व्यवस्थित. ज्या टर्मचं सिम्प्लिफिकेशन होत आहे इथे हा 2 ला हा 2 कॅन्सल होतो, तो सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये घ्यायचा. इथे हा जो 2 आहे या 4 ला कॅन्सल होऊन इथे 2 शिल्लक राहील. तेवढं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. dy/dx इज इक्वल टू 2 लॉग ऑफ 4 प्लस हा जो x आहे तो इथे मल्टिप्लाय करा 3x/x² प्लस 5 मायनस हा जो 3 आहे तो आणि हा 3 मल्टिप्लाय करून घ्या 9x² अपॉन हा 2 जो आहे तो लिहिला मी आणि ही जी टर्म आहे ती येईल 2x³ मायनस 4 आणि हाच आपला डेरिव्हेटिव्ह असेल गिवन ही जी व्हॅल्यू आहे त्याचा. सो यावेळी आपण सिम्प्लिफाय करून घेतलं. पहिले लॉगचे रूल यूज केले सगळे आणि नंतर त्याला डिफरन्शिएट केलं बाय कंपोजिट फंक्शन. 1/1 डेरिव्हेटिव्ह घेतला आणि बाकीचं सिम्प्लिफिकेशन आपण करून हाही प्रॉब्लेम त्याच वेळी कंप्लीट केला. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. सेम लॉगॅरिथमिक फंक्शनचाच फॉर्म आहे. टर्म जी गिवन आहे ती लॉगच्या रूलनुसार पहिल्यांदा सिम्प्लिफाईड करून घ्यायची आणि मग डिफरन्शिएट करायची. e raised to x² into 5 minus 4x raised to 3/2 upon cube root of 7 minus 6x ब्रॅकेट कंप्लीट. याही प्रॉब्लेममध्ये लॉगपासून टर्म चालू झाली आहे आणि थोडंसं सिम्प्लिफिकेशन जे आहे ते लॉगच्या रूलनुसार करून घेऊया. टर्म जी आहे ती न्यूमरेटरमध्ये 2 फंक्शन मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये अपॉन डिनॉमिनेटरमध्ये क्यूब रूट आहे आणि क्यूब रूट जेव्हा एखादी टर्म असते क्यूब रूट ऑफ x अशी जेव्हा टर्म असेल किंवा व्हॅल्यू असेल तर ही टर्म आपल्याला रिराईट करता येते व्हॅल्यू x⁻1/3
3च्या फॉर्ममध्ये. त्यानुसार ही टर्म आपण चेंज करून घेणार आहोत. रूल पण यूज करूया आणि ही पण टर्म चेंज करून घेऊया. सो व्हॅल्यू लॉग ऑफ फर्स्ट टर्म. आता इथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे ही प्लस लॉग ऑफ सेकंड टर्म मायनस, तर ही जी टर्म आहे ती अपॉनच्या फॉर्ममध्ये म्हणून मायनस लॉग ऑफ थर्ड टर्म लिहायची. लिहिताना मात्र ही जी टर्म आहे ती इंडेक्स 1/3च्या फॉर्ममध्ये कन्सिडर करायची. आता परत प्रत्येक टर्मच्या इंडेक्स व्हॅल्यूज आहेत त्या सिम्प्लिफाय करूया. x² इंटू लॉग ऑफ ई, नंतर हा इंडेक्स येईल 3/2 इंटू लॉग ऑफ 5 मायनस 4x मायनस 1/3 लॉग ऑफ 7 मायनस 6x. हे त्याचं सिम्प्लिफिकेशन झालं. अजून ही टर्म सिम्प्लिफाय करता येते. लॉग ई ची इथे व्हॅल्यू आली आहे आणि लॉग ई ची व्हॅल्यू असते 1, त्यामुळे तेही आपण चेंज करून घेऊया. 1 व्हॅल्यू न घेता पुढची टर्म लिहूया 3/2 5 मायनस 4x मायनस 1/3 लॉग ऑफ 7 मायनस 6x. आणि ह्या टर्मला आता डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स नी. सो डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स. व्हॅल्यू dy/dx इज इक्वल टू 2x प्लस 3/2 कोएफिशियंट ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह लॉगचं सुरुवातीला 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. आता फंक्शनमधली पहिली टर्म कॉन्स्टंट आहे त्यामुळे 0 येईल. -4 कोएफिशियंट आहे आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, त्यामुळे कोएफिशियंट जो आहे तो -4च्या फॉर्ममध्ये राहतो. 1/3 लॉगसाठी डेरिव्हेटिव्ह आणि आपल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. परत 7 कॉन्स्टंट आहे, 0 व्हॅल्यू, -6 कोएफिशियंट आहे आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येईल. त्यावेळी आपण ही टर्म कंप्लीट केली. आता ह्याला सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये घ्या. इथे मायनस जी साईन आहे ती आपण मल्टिप्लाय करूया. सो -4 आणि ह्याचं 2चं जे सिम्प्लिफिकेशन होईल ते लिहूया. सो -2 आणि 3 मिळून होईल -6 अपॉन 5 मायनस 4x. इथे मायनस आणि हा मायनस जो आहे तो प्लस करूया. ह्याला पण सिम्प्लिफाय होईल. सो व्हॅल्यू 2/7 मायनस 6x. आणि यापेक्षा अजून सिम्प्लिफिकेशन होणार नाही. जास्तीत जास्त आपल्याला 2 कॉमन घेता येईल, पण न घेता हेच फायनल व्हॅल्यू जी आहे ती कन्सिडर करायची. हा जो प्रॉब्लेम दिला होता त्याचा डेरिव्हेटिव्ह फॉर्म आपल्याला या पद्धतीने मिळाला. सो लॉगचे रूल यूज केले आपण सुरुवातीला, नंतर डिफरन्शिएट केलं कंपोजिट फंक्शनचा यूज करून. सिमिलर वेनी अजून एक एक्झाम्पल घेऊया सेम पॅटर्नचं. लॉग ऑफ टर्म आहे लॉग ऑफ a raised to cos x अपॉन x² मायनस 3 ब्रॅकेट क्यूब इंटू लॉग ऑफ x. ही जी टर्म आहे त्याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे आणि हे करण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण त्याला सिम्प्लिफाय करून घेऊया. मगाशी जसं केलं होतं लॉग ऑफ फर्स्ट फंक्शन अपॉन आहे त्यामुळे -3 लॉग ऑफ सेकंड मायनस लॉग ऑफ थर्ड. यावेळी आपण सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. सो लॉग ऑफ फर्स्ट टर्म मायनस लॉग ऑफ सेकंड टर्म मायनस लॉग ऑफ थर्ड टर्म. आता ही जी व्हॅल्यू आहे इंडेक्सची ती खाली घेऊया. ही पण इंडेक्स व्हॅल्यू सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये येईल. सो cos x इंटू लॉग a -3 लॉग ऑफ x² मायनस 3 आणि ह्याला शेवटच्या टर्मला सिम्प्लिफिकेशन येणार नाही, ते आहे तसंच. हे जे आहे ते कम्प्लीट केलं आपण सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये. जी गिवन व्हॅल्यू आहे ती कन्व्हर्ट केली. आता याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x3. डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करताना नीट आता लक्ष द्यायचं. व्हॅल्यू जी आहे ती इथे लॉग a कॉन्स्टंट आहे
आणि तो कोइफिशियंट म्हणून कन्सिडर करायचा. त्यामुळे लॉग ए जो आहे ज्याच्यात व्हेरिएबल नाही अशा टर्मला आपण कॉन्स्टंट म्हणतो. ती जी व्हॅल्यू आहे ज्यात व्हेरिएबल नसल्यामुळे तो कोइफिशियंट आपण ॲज इट इज लिहिला. आता फक्त डेरिव्हेटिव्ह आपल्याला कन्सिडर करायचा आहे एकाच टर्मचा, ज्याची व्हॅल्यू आहे कॉस. सो कॉसचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साइन एक्स. -3 परत एकदा कोइफिशियंट आहे ॲज इट इज लॉगसाठी डेरिव्हेटिव्ह. सो 1/x² - 3 आणि आपल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. सो फंक्शनचा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्या 2x, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 1 लॉगची टर्म आहे म्हणून 1 फंक्शन, फंक्शन इज log x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन म्हणजे लॉगचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x. यावेळी सिक्वेन्सचे आपण डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केले. आता जी टर्म आली आपण ती फक्त रिराईट करून घेऊया. मायनस साइन एक्स इंटू लॉग ऑफ ए मायनस ही मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू घ्या 6x अपॉन x² - 3 मायनस 1/x लॉग ऑफ x. ही टर्म मी इथे मल्टिप्लाय करून घेतली आणि हे जे आन्सर मिळालं आहे आपल्याला हेच आन्सर म्हणजे आपला डेरिव्हेटिव्ह आहे गिवन प्रॉब्लेमचा. सो हे सगळे प्रॉब्लेम्स असे आहेत की ज्याच्यामध्ये थोडंसं आपण सिम्प्लिफिकेशन केलं आणि नंतर टर्म डिराईट केली. काल पण आपण एक शेवटचा प्रॉब्लेम लॉगचा बघितला होता, तो सुद्धा तुम्ही यावेळी सॉल्व्ह केला ना तरी चालतो. काल आपण फॉर्म्युले यूज करून केला होता. फॉर्म्युले शेवटी तुम्हाला यूजच करावे लागतात, पण जर तुम्ही सिम्प्लिफिकेशन यावेळी करत गेलात आणि तोही प्रॉब्लेम अशाच पद्धतीने सॉल्व्ह केला तरी चालतो. प्रॉब्लेम कुठल्याही मेथडनी सॉल्व्ह करा, ते जे आन्सर आहे शेवटचं ते सर्वांचं सारखंच आलं पाहिजे. मेथड जरी बदलल्या तरी चालतील पण आन्सर मात्र सगळ्यांचे सारखेच येतील. हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते अजून एक थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे जो आहे एक्सपोनेन्शियलच्या फॉर्ममध्ये आणि लॉगॅरिथम जो फॉर्म आहे त्यांचं कॉम्बिनेशन आहे. थोडासा वेगळा आहे. टेक्निकली हा प्रॉब्लेम जो आहे तो कमी मार्कांसाठी येतो पण तरी महत्त्वाचा आहे कारण ह्याच्यामध्ये टेक्निक्स आणि ऑब्झर्वेशन जे आहे ते व्यवस्थित लागतं. तर गिवन जी आहे ती अशी आहे y = 25 raised to log to base 5 of sec x. Log to base of 5 sec x minus 16 raised to log to base of 4 tan x. थोडासा प्रॉब्लेम वेगळ्या पद्धतीचा आहे म्हणून ह्याला टेक्निक सुद्धा थोडीशी वेगळी घ्यायची. सिम्प्लिफिकेशन करून घ्यायचं आणि सिम्प्लिफिकेशन झाल्यानंतरच त्याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा. सिम्प्लिफिकेशनसाठी नीट जर ऑब्झर्वेशन केलं तर इथे 25 आहे आणि इथे 16 टर्म आहे. इथे 5 दिलाय बेस आणि इथे 4 दिलाय. त्यामुळे हा जो 5 आहे त्याच्या फॉर्ममध्ये 25 आणता येतो का ते बघायचं आणि ते आणण्यासाठी आपण कसं करतो 5² फॉर्म घेतो. 5² log to base 5 of sec x. सिमिलर वेनी इथे 4चा स्क्वेअर घ्यावा लागेल आपल्याला. 16 इज अ 4 स्क्वेअर. त्यामुळे 4च्या फॉर्ममध्ये ही टर्म कन्व्हर्ट केली बेस 4 ऑफ tan x या फॉर्ममध्ये चेंज करून घेतलं. आता परत एकदा लॉगचे रूल यूज करायचे. ही जी टर्म आहे 2 ती इथे मल्टिप्लाय होईल म्हणजे टर्म कशी डिराईव्ह होईल 5 2 raised to log to base 5 of sec x minus 4 raised to log to base 4 of tan x. आता लॉगचे रूल यूज करून हा जो मल्टिप्लिकेशनचा फॉर्म आहे तो इथे स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा म्हणजे टर्म डिराईव्ह होईल 5 log to base of 5 into sec square x minus 4 raised to log to base 4 of tan square x. आणि ज्या वेळेस बेस इक्वल असतात तेव्हा लॉग आणि हे एक्सपोनेन्शियल एकमेकांना कॅन्सल होतात. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे लॉग टू बेस a ऑफ. जर टर्म a च्या फॉर्ममध्ये असेल तर लॉग आणि एक्सपोनेन्शियल एकमेकांना कॅन्सल होतात आणि टर्म व्हॅल्यू येते 1. सिमिलर वेनी हा जो आहे तो कॅन्सल होईल आणि टर्म येईल सेक
हा जो शिल्लक राहिला तोच फक्त येईल. सिमिलर वेनी हा बेस आणि हा लॉग टू बेस 4 जो आहे तो कॅन्सल होईल आणि टर्म राहील मायनस टॅन स्क्वेअर एक्स. ही जी टर्म व्हॅल्यू आहे तो परत एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, फंडामेंटल आयडेंटिटीचा फॉर्म्युला आहे. आयडेंटिटीचा फॉर्म्युला कसा आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. हा फॉर्म्युला आहे आपला. म्हणजे ही जर टर्म मी इकडे ट्रान्सफर केली तर मायनस होईल. सो 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्सच्या फॉर्ममध्ये टर्म तयार होईल. ही टर्म तुम्हाला इथे दिसते, ज्याची आन्सर व्हॅल्यू आपल्याला लिहिता येते 1. सो y ची व्हॅल्यू फायनली आपली किती आली, 1. हे सिम्प्लिफिकेशन झालं. हे सगळं सिम्प्लिफिकेशन झालं. आता त्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x3. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. त्यामुळे डेरिव्हेटिव्हचं आन्सर हे 0 मिळेल आपल्याला. यावेळी ह्याला सिम्प्लिफाईड करायचं. हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम जेव्हा लॉगनी चालू होतात तेव्हा ते मल्टिपल वेनी तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. लॉगच्या जे टर्म्स आहेत ते लॉगचे रूल यूज करून सिम्प्लिफाय करून घ्यायचे आणि मग डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला की ते सोपं जातं. अदरवाईज जरी नाही लक्षात आलं तरी पहिल्यांदा ते कंपोजिट फंक्शनच्या फॉर्ममध्ये जरी सॉल्व्ह करून घेतलं तरी चालतं. फक्त त्याच्या स्टेप्स वाढतात पण कॅल्क्युलेशनचं जे आन्सर आहे ते फायनली आन्सर सर्वांचं सारखंच येतं. यावेळी या एक्झरसाइजमधला हा जो क्वेश्चन नंबर 3 आहे तो आता आपण कंप्लीट केला आहे. पुढच्या लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो बघूया. मगाशी जे चेंज सांगितलं सुरुवातीला मी कालच्या लेक्चरमधला तो चेंज करून घ्या आणि जे प्रॉब्लेम मी काल सॉल्व्ह करायला दिले होते ते कंपल्सरी सर्वांनी मला सेंड करायचे. होमवर्क हा दाखवायचा आहे तुम्ही आणि प्रॅक्टिस करायचं आहे डेरिव्हेटिव्ह.